व्यक्तिमत्वाने गण, गवळण, लावणी, अभंग, भक्तिगीत, लोकगीत, प्रेमगीत, गीत प्रकारातले सगळे प्रकार अत्यंत आपण काय म्हणूया आपण कौशल्याने हाताळले असं व्यक्तिमत्व म्हणजे जगदीश खेबुडकर. 10 मे रोजी कोल्हापूर राधानगरी इथं त्यांचा खेबवडे हळदी गावात जन्म झाला होता आणि वडिलांच्या शिक्षक असल्यामुळे सतत बदल्या होत राहायच्या. त्यामुळे वेगवेगळ्या प्राथमिक शाळांमध्ये जगदीश खेबुडकर यांचं शिक्षण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण असं म्हणतो की मराठी भाषा ही ठराविक कोसांवरती बदलते. तर खूप ठिकाणी फिरल्यामुळे भाषेचा, लोकगीतांचा, गीतांच्या वेगवेगळ्या ढंगांचा लहेजा लहान वयापासूनच त्यांना अनुभवता आला. वयाच्या 16व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस हे खेबुडकरांचं पहिलं दीर्घकाव्य त्यांनी लिहिलं आणि त्यानंतर त्यांनी कवी आणि गीतकार म्हणून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी वेगवेगळ्या रचनांमध्ये त्यांना प्रचंड रस होता आणि पेशाने ते स्वतः शिक्षक होते आणि या संपूर्ण कारकिर्दीमध्ये म्हणजे शिक्षक ही पेशा सांभाळून गीत लेखन करत असताना 3500 कविता आणि 2500पेक्षा अधिक गीत ही त्यांनी लिहिलेली आहेत. आणि अगदी बाबूजी पंडित, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगम पर्यंत बऱ्याच गायकांकडनं ही गाणी म्हटली सुद्धा गेलेली आहेत. त्यांनी नेहमी असं स्वतःला म्हटलेलं आहे जगदीश खेबुडकरांनी की आपल्यावर संत एकनाथांच्या रचनांचा प्रभाव होता आणि एकनाथांच्या रचनांमध्ये जी लोकगीताचा जो बाज आपल्याला दिसतो की सहज जाता जाता त्याच्यातनं एक संदेश कुठेतरी दिलेला असतो. त्या व्यतिरिक्त भा. तांबे, कुसुमाग्रज, बाभ बोरकर, बासी मर्ढेकर या सगळ्यांच्या काव्याचा परिणाम सुद्धा आपल्यावर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. 1956 मध्ये आकाशवाणीवरच त्यांचं पहिलं गाणं प्रसारित झालं आणि त्यानंतर त्यांच्या ज्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली जवळपास 325 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिलेली आहेत आणि या गाण्यांमधलं वैविध्य अवाक करणारं आहे. विशेष करून त्यांनी ना विविध देवी देवतांच्या देवळांवर लिहिलेली जी गाणी आहेत म्हणजे अष्टविनायक पूर्ण असेल किंवा सकाळी आपण जे अंबाबाईचं आधी माया अंबाबाई तर ही सगळी गाणी रचत असताना त्या त्या ठिकाणाचा विचार करून ते शब्दांमध्ये गुंफणं इतकं कमालीचं झालेलं आपल्याला दिसतं